हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी जाणार आहे कीर्तनाला। आय नो थोडंसं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं, पण ऑफकोर्स मी कीर्तनाला जाणार आहे। आणि आज कीर्तनाला जाण्याचं मेन म्हणजे मोठं कारण हे की आज तिथे मराठी बिग बॉस फेमस ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज येणार आहेत। हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज जे बिग बॉस मध्ये आले होते 15 डेजसाठी, 15 दिवसासाठी वगैरे आले होते। आणि मला ऑलमोस्ट जायला खूप उशीर झालेला आहे, त्याच्यात मी व्हिडिओ शूट करते। मला टाकला होता तो ऑलमोस्ट होत आलाय आणि मग माझ्यासाठी 2 पापड तळले। आता मी पटकन जेवणार, मग ड्रेस चेंज करणार आणि मग मी माझ्या ताईसोबत जाणार आहे। सो आज माझ्या जेवणात आहे मस्त असा गरम गरम मसाले भात आणि हे 2 पापड। नाव आय एम इटिंग। मला भातामध्ये थोडीशी कसर वाटते, फॅनचा आवाज खूप आहे आय नो, पण खूप गरम होतोय। मला आता पटकन आवरून जायचंय। भातामध्ये अजून थोडी कसर आहे, गॅस चालू करून येते मी पटकन। मी आता कीर्तनाला जाण्यासाठी रेडी झालेले आहे। काही नाही, कुर्ता घातलाय आणि त्याच्या खाली पॅन्ट घातली आणि ते पण मम्मीचंच आहे, माझं नाही, कारण मम्मीचे जरा कपडे असे लूज वगैरे असतात ना। सो हे घातलंय आणि त्याच्या खाली माझी पॅन्ट घातली। राईट नाव आय एम रेडी। आता मी जाते पटकन, ताई खाली वाट बघते माझी। पटकन एक आवळा खाते, गोड आवळा, खूप छान लागतोय। आम्ही आता सगळे निघालो कीर्तनासाठी आणि आज पप्पा पण आलेत, कारण पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन आहे। म्हणजे ते तसेही जातात, पण कामामुळे त्यांना जायला भेटत नव्हतं। सो आज चाललोय, सगळेच बरेच लोक आहेत, आम्ही 4-5 जण आहोत। 8ला बहुतेक कीर्तन चालू होईल। शब्द देतो की मी दिंडीच्या दिवशी येणार नाही, दिंडीच्या आदल्या दिवशीच येणार आणि 3 दिवस इथं राहणार। हात वर करा। मी पंढरीनाथ भगवानची म्हणून तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रेमाने जय म्हणायचं आणि जो जय म्हणणार नाही तुम्हाला काही होणार नाही। हात वर करा। चला, हा माईक मधून जय म्हणू नका, माझा इको वाढवू नका, तुमचा सर्वांचा आवाज घुमला पाहिजे। पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज की, सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज की, भारत माता की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, जय श्रीराम।
नंदू काय का मॉनिटर आलो जरा भाविकांना विनंती आहे की थोडं 5 मिनिट थांबा. तुम्हाला दर्शनासाठी वेळ दिला जाईल. वाटते सेवेकरी आणि महाप्रसाद वाढण्यासाठी महिला मंडळांनी मदत करायचं आहे. ग्रामस्थ कुणी पहिल्या पंक्तीला बसू नका. मी हरिभक्ती परायण जनार्दन माधव केरी आणि श्री दुर्गांनी पोपेटा हे जे आहेत ते पप्पा आणि ओ पप्पा मी जाते घरी. आता असं ना हा आम्ही एकदम लहान होतो तेव्हा इकडे माझी एक मैत्रीण राहायची. तिला मी सोडवायला यायचे इकडे. तेव्हा हा रस्ता खूप छोटा होता. आता रस्ते खूप मोठे झालेत आणि इथे खूप डेव्हलप झालेलं आहे. मी असं युजली इकडे येत नाही. म्हणजे आता इकडे येण्याचा काही संबंध पण नाही. आता कीर्तनामुळे आले पण आता खूप जास्त डेव्हलप झालंय. प्रॉपर असं गावाला आल्यासारखं वाटतंय. म्हणजे आता ही यांची घरच आहे आणि घरं पण अशी खूप मोठी वगैरे आहेत आणि एकदम भारी आहे. म्हणजे इथे स्वतःचे सगळ्यांचे रो हाऊसच आहेत. कोणी असं बिल्डिंगमध्ये राहतच नाही. डायरेक्ट रो हाऊसमध्ये राहतात लोक. आज इकडे पालखी सोहळा होता म्हणून खाली अशा रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत सगळ्यांनी. वरती पताका पण लावल्यात. हे बघा ना किती मस्त अशी मोठी घरं आहेत. त्यांचं एंट्रन्सेस वगैरे किती मस्त आहे सगळं. मागे तर ताईच्या काकीच्या त्यांच्या गप्पा चालू आहेत. हा चालले ना. हा चला बाय. मला एक साडी आवडली तर आम्ही डायरेक्ट अख्खं दुकानच बघायला आलो ना की कशा आहेत. मला हा का ह्या त्या बाईनी घातली होती बघा नाही अशी चमक. इथूनच घेतली काय ना घेतली असेल भरोसा नाही पण छान आहे दुकान. चांगलं मिळतं यांच्याकडं. बघायचं तुम्ही यामध्ये मला एकटीला का पाठवता यार. आपल्या बजेट मध्ये असेल तर छान कपडे मिळतात यांच्याकडे. मी एक ड्रेस घेतला होता तो यांच्याकडून घेतलाय. खूप मस्त आहे.